इंजिनिअरिंग स्टुडंट एक्झामला फक्त काही दिवस बाकी आहेत आणि अजून न्यूमरिकल्स कंप्लीट झाले नाहीत. डोंट वरी, कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक असा पी डी एफ ज्यातून तुमचे डायरेक्ट 40 मार्क्स करू शकतात. दिस पी डी एफ कंटेन्स द मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स ऑफ बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, स्पेशली डिझाईन फॉर एस पी पी यू फर्स्ट इयर 2024 पॅटर्न स्टुडंट. Hello everyone, my name is Shubham. I am an IT engineer and currently working in the cybersecurity domain. And welcome to my YouTube channel, Decoder भाऊ. आपण सगळ्यांनाच माहिती आहे की बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सब्जेक्टमध्ये थेरीपेक्षा न्यूमरिकल्स जास्त इम्पॉर्टंट असतात. पण प्रॉब्लेम काय असतो? कोणते न्यूमरिकल्स इम्पॉर्टंट आहेत? कोणते रिपीटेड क्वेश्चन आहेत? एक्झाममध्ये काय येऊ शकतं? यासाठी स्टुडंट खूप टाईम वेस्ट करतात. So to solve this problem, I created this complete handwritten style typed PDF containing all unit importance, numericals, step by step solution, exam oriented question, SPPU 2024 pattern focus. This is not random contents. This PDF is specially prepared after the analyzing the most important university patterns. In this PDF, you will get important numericals from Unit 1 Elementary Concept and DC Circuit, Unit 2 Electromagnetism, Unit 3 AC Fundamentals, Unit 4 AC Circuit, Unit 5 Introduction to Electric Machine. यामध्ये मी काय काय कव्हर केलं आहे चला बघूया. किर्चॉफ लॉ, सुपरपोजिशन थेरम. युनिट 2 मध्ये मॅग्नेटिक सर्किट, RMS व्हॅल्यू, AC न्यूमरिकल्स, पॉवर ट्रायंगल्स, ट्रान्सफॉर्मर एफिशियन्सी, 3 फेज न्यूमरिकल्स आणि खूप काही. मी स्वतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून आहे आणि करंटली सायबर सिक्युरिटी डोमेनवरती काम करतो. सो आय नो एक्झॅक्टली स्टुडंटला एक्झाम टाईममध्ये काय प्रॉब्लेम येतो. दॅट्स वाय दिस पी डी एफ इज मेड इन व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड फॉर्मॅट. If you want this complete PDF for your exam preparation, then Telegram channel link in description below. Go there and get the PDF now. Trust me, if you practice these numericals properly, your exam preparation will become much easier. तुम्ही बघू शकता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे प्रॉब्लेम सेट द रिलेशनशिप बिटवीन द सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्शन. अशाच पॅटर्नचे क्वेश्चन एक्झाममध्ये तुम्ही बघू शकता, POQ मध्ये बघू शकता, गेल्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघू शकता. गेल्या वर्षीचे 2 जे नवीन पॅटर्नचे आलेले आहेत 2024 पॅटर्नचे आपल्या चॅनलवरती आहेत, सॉल्व केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. लिंक आहे आपल्या ह्याच्यामध्ये यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या खाली तुम्ही बघू शकता. युनिट 3 मध्ये AC फंडामेंटल्समध्ये RMS व्हॅल्यू, सायनुसोडल करंट हॅज फ्रिक्वेन्सी, असे प्रत्येक फेजर डायग्राम मुलांना खूप आवड जाते. मी सिम्पल स्टेप बाय स्टेप सोल्युशन दिलं आहे. तुम्ही एवढंच केलं तर तुम्हाला मार्क चांगले पडू शकतात आणि तुमचा इलेक्ट्रिकल सब्जेक्ट निघतो 100%. AC सर्किट डिफिनेशन विचारतात, रिॲक्टन्स अँड डिफरन्स विचारतात, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स अँड कॅपेसिटिव्ह रिॲक्टन्स, आणि डिटरमाइन करा म्हणतात रिॲक्टन्स ऑफ इच एलिमेंट, RMS व्हॅल्यू, करंट, पीक, मॅक्झिमम करंट इन इच केस. सिंगल फेस AC सर्किट विचारतात, पॉवर ट्रायंगल. कॅल्क्युलेट काय करा म्हणतात, करंट इन द सर्किट, पॉवर फॅक्टर, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर. 3 फेज AC सर्किट याचे डायग्राम विचारतात, एक्सप्लेन करा म्हणतात. सिंगल फेज वर्किंग कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द 3 फेज सिस्टीम. आणि लास्टचा युनिट आहे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक मशीन. याचं वर्किंग प्रिन्सिपल विचारतात, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचा. कॅल्क्युलेट करा म्हणतात, प्रायमरी टर्न्स, सेकंडरी टर्न्स, फुल लोड प्रायमरी करंट, मॅक्झिमम फ्लक्स इन द कोर.
State the expression for the copper loss and iron loss in transformer. जर आपल्याला तर कोणताही सब्जेक्ट काढायचा असेल, पास व्हायचा असेल, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचा, कोणचा पॅटर्न आलेला आहे एक्झाममध्ये. त्यानुसार अभ्यास केला की पेपर आपला निघतो चांगल्या मार्काने. Explain the concept of kVA rating of transformer. Why transformer rated in kVA and not in kW? Important question आहे. यूट्यूब चॅनलचं बघू शकता. पहिला क्वेश्चन, किर्चॉफ लॉ युजिंग लूप करंट ॲनालिसिस मेथड. यामध्ये फाइंड द करंट इन द 20 ohms रेजिस्टर आणि विचारला आहे स्टेट किर्चॉफ लॉ I1 I2. सिस्टमॅटिक वेमध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये सोल्युशन दिलं आहे. तुम्हाला कुठेच अवघड जाणार नाही. बघू शकता तुम्ही. हे आपल्या चॅनलचं नाव आहे, पण नंतर मी चेंज केलेलं आहे. बोलण्यासाठी खूप अवघड चाललं होतं, त्यामुळे सिंपल आणि लक्षात राहण्यासारखं मी नाव ठेवलं आहे आपल्या चॅनलचं. बघू शकता, सिंपल सोल्युशन दिलं आहे. हे तुम्हाला कुठेच अवघड वाटणार नाही. If you read these notes, please give it like, share with your friends, and don't forget to subscribe to YouTube channel Decoder Bhau for more exam preparation content. Subscribe this channel. Because upcoming video मध्ये आणखीन इम्पॉर्टंट इंजिनिअरिंग कंटेंट्स, PYQ, नोट्स, शॉर्टकट्स आणि एक्झाम हॅक्स घेऊन येणार आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये युनिट 1चे व्हिडिओची लिंक दिली आहे, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड क्वेश्चन विथ सोल्युशन दिलं आहे. 5 युनिटचे मी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ आन्सर दिला आहे, तुम्ही बघू शकता. किती इझिली म्हणजे स्टेप बाय स्टेप सोल्युशन दिलं आहे प्रत्येक एक्झामचं, प्रत्येक प्रॉब्लेमचं. सुपरपोजिशन थिअरम. सुपरपोजिशन थिअरम काय आहे ते विचारतात, स्टेटमेंट विचारतात त्याचे. सुपरपोजिशन थिअरम काय आहे? The superposition theorem states that in any linear bilateral network containing the multiple independent sources, the current or voltage in any element is equal to algebraic sum of the current or voltage produced by each independent source acting alone. रूल्स काय आहे व्होल्टेज आणि करंट सोर्सचे? व्होल्टेज सोर्स रिप्लेस्ड विथ शॉर्ट सर्किट, वेअर ॲज current source replaced with the open circuit. And if you found this video helpful, like the video, share with your friends, subscribe to Decoder Bhau. नेक्स्ट व्हिडिओ आहे युनिट 1 वरती, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि आन्सर. थँक्यू.